छत्रपती युवा प्रतिष्ठान कळस, पशुसंवर्धन विभाग अहमदनगर तसेच मत्स्य विभाग अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमानं देशातील ग्रामीण भागातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन कळस या ठिकाणी 10 जानेवारी ते 13 जानेवारी या कालावधीमध्ये आयोजित केलं गेलंय। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शहरामध्ये होणाऱ्या कृषी प्रदर्शनाचा लाभ घेणं शक्य होत नाही। यासाठी खेडेगावात कृषी प्रदर्शन भरवणं हा हेतू मनात ठेवून कळस बुद्रुक या ठिकाणी हे भव्य दिव्य असं कृषी प्रदर्शन भरवण्यात येणार आहे। या कृषी प्रदर्शनामध्ये 380 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या सहभाग घेणार आहेत। तसेच 430 पेक्षा अधिक स्टॉल यामध्ये उभारले जाणार आहेत। या भव्य दिव्य कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन विधानसभेचे सदस्य आमदार वैभवराव पिचड तसेच माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री मधुकरराव पिचड, सीताराम पाटील गायकर, कैलासराव वागचौरे, अजय फटांगरे यांच्या हस्ते होणार आहे। छत्रपती युवा प्रतिष्ठान कळसचे अध्यक्ष अवधूत वागचौरे यांनी होणाऱ्या कृषी प्रदर्शनाची सविस्तर माहिती दिली। तर प्रतिष्ठानचे सदस्य सागर वागचौरे यांनी या प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन केलंय। या कृषी प्रदर्शनासाठी आतापर्यंत या कृषी प्रदर्शनामध्ये जवळजवळ 380 महाराष्ट्रातील नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी सहभाग नोंदवला असून या कृषी प्रदर्शनामध्ये 420च्या वरती स्टॉलची या ठिकाणी नोंदणी झालेली आहे। त्याचबरोबर हे कृषी प्रदर्शन 10, 11, 12, 13 जानेवारी 2019 या कालावधीमध्ये असणार असून या कृषी प्रदर्शनामध्ये 7 विभागामध्ये कृषी प्रदर्शनाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये कृषी, पशु व डांगी महोत्सव, पीक प्रात्यक्षिके, मशिनरी प्रदर्शन, बाल आनंद नगरी, महिला महोत्सव व खाद्य महोत्सव अशा 7 विभागामध्ये या कृषी प्रदर्शनाचं विवरण करण्यात आलं आहे। त्यामध्ये कृषी विभागामध्ये महाराष्ट्रातील ज्या कृषी क्षेत्रातील नामांकित पेस्टिसाइड्समधील असतील, फर्टिलायझरमध्येच असतील, मशिनरी ट्रॅक्टर्समध्ये असतील, ज्या नामांकित कंपन्या आहेत या कंपन्यांनी सहभाग नोंदवलेला आहे। त्याचबरोबर पशु व डांगी महोत्सव जे अकोले तालुक्यातील असेल, नगर जिल्ह्यातील जी पशु आहेत, डांगी जनावरं असतील, खिल्लार जनावरं असतील, जर्सी जनावरं असतील, या जनावरांचं प्रदर्शन देखील या जनावरांच्या शेतकरी वर्गाला प्रोत्साहन म्हणून या प्रदर्शनाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे। त्याचबरोबर या ठिकाणी पीक प्रात्यक्षिके म्हणून आयोजित करण्यात आलं आहे। त्यामध्ये डेमो प्लॉट्स तयार करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये सध्याची दुष्काळी परिस्थिती बघता महाराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थिती, भीषण दुष्काळ पडण्याची परिस्थिती आहे। या अनुषंगाने छत्रपती युवा प्रतिष्ठानने चारा नियोजन या विशेष भागावरती लक्ष केंद्रित करून पीक प्रात्यक्षिक या विभागामध्ये जास्त कटिंगचे चारा बियाणांचं या ठिकाणी लागवड करण्यात आलेली आहे। त्याचे डेमो प्लॉट्स असतील ते तयार झाले आहेत। त्याचबरोबर या प्रदर्शनामध्ये दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता चारा पीक हे अतिशय जनावरांना पुरवठा चारा ही अतिशय महत्त्वाची बाब असून यामध्ये साठवणीचा चारा म्हणजे मुरघास हा एक उत्तम पर्याय आहे। त्याच्यासाठी मुरघास तयार करण्यासाठीचे जे मशिनरी असतात त्यांचे लाईव्ह डेमो या ठिकाणी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना दाखवण्यात येणार असून यामार्फत पुरवठा पद्धतीचा आणि एक उत्तम चारा मुरघास म्हणून कसा तयार केला जातो या ठिकाणी त्या सर्व गोष्टीचा शेतकऱ्यांना लाभ घेण्यात येऊ शकतो। त्याचबरोबर या ठिकाणी मशिनरी प्रदर्शन भरवण्यात आले आहे। या मशिनरी प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे शेती अवजारे असतील, ट्रॅक्टर्स असतील, याचाही देखील आलेल्या शेतकरी वर्गाला या ठिकाणी लाभ होणार असून त्याचबरोबर महिला महोत्सव, परिणामी शेतकरी कुटुंबातील महिला हा अविभाज्य घटक असून शेतीमध्ये महिलेचा अतिशय मोठा सहभाग असतो। याच अनुषंगाने या ठिकाणी महिला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यामध्ये महिलांसाठी विविध प्रकारच्या गृहोपयोगी वस्तू असतील, स्टेशनरी असतील, या सगळ्यांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी प्रदर्शनासाठी आलेल्या सर्व व्हिजिटर्ससाठी खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी जे खवय्ये आहेत त्यांच्यासाठी चांगल्या प्रकारची मेजवानी देखील असणार आहे। या प्रदर्शनाचा आणखीन महत्त्वाचा भाग म्हणजे कृषी क्षेत्रातील आमूलाग्र बदल आणि कृषी क्षेत्राची जनजागृती यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये विविध प्रकारचे नामवंत जे
कृषी क्षेत्रातील नामवंत आहेत, एक्सपिरियन्स व्यक्ती जे आहेत त्यांचं या ठिकाणी चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले आहे। त्यामध्ये साधारणतः मुरघास निर्मिती तंत्रज्ञान व मुक्त संचार गोठा या अतिशय महत्त्वाच्या विषयावरती डॉक्टर शैलेश मदने हे जे पशुसंवर्धन तज्ज्ञ आहेत त्यांचं या ठिकाणी 11 जानेवारीला चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे। त्याचबरोबर बदलत्या शेतीतील युवकांचे स्थान या विषयावरती कृषीतज्ञ डॉक्टर संतोष सहाने यांचं 12 जानेवारी रोजी चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे। त्याचबरोबर विलास शिंदे सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी नाशिक जे शेतकरी उत्पादक कंपनी ही एक नवी दिशा या विषयावरती ते आपल्याला 12 जानेवारीला चर्चासत्रात मार्गदर्शन करणार आहेत। त्याचबरोबर विषमुक्त शेती आणि निरोगी भारत या विषयावरती महाराष्ट्रातील नवे भारतातील एक नामवंती आणि नावाजलेले उद्योजक माननीय हनुमंतराव गायकवाड BVG कंपनीचे ओनर त्यांचं या ठिकाणी चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे चेअरमन तथा आपल्या अकोले तालुक्याचे आमदार वैभवराव पिचड आणि कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे चेअरमन सन्मान्य रोहितदादा पवार यांचा युवा संवाद या विषयावरती चर्चासत्र आयोजित करण्यात आलेला आहे। 11, 12, 13 जानेवारीपर्यंत युवकांच्या वतीने प्रदर्शन आयोजित केलेले आहे। हे सध्या त्यांचं 4थं वर्ष चालू असून अगदी सुंदर रीतीने ते भरवले जाते। ग्रामीण भागातील सर्वात मोठे प्रदर्शन भरले जाते व नागरिकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर राहते। त्यानंतर जे अनुभवी माहिती देणारे शेतीतज्ञ यांचे पण लेक्चर ठेवले जातात, तेव्हा सर्वांनी उपस्थित राहावे। ग्रामीण भागातील जो सर्वसामान्य शेतकरी आहे तो कृषी प्रदर्शनापासून वंचित राहतो, हाच मूळ हेतू छत्रपती युवा प्रतिष्ठान, पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा परिषद अहमदनगर यांनी ओळखून ग्रामीण भागात कृषी प्रदर्शन भरवण्याचा 3 वर्षापूर्वीचा हेतू साध्य केला आणि मागील 3 वर्षापासून ग्रामीण भागातील भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन भरवण्याचा संकल्पने हेतूने आज 10, 11, 12, 13 जानेवारी 2019 रोजी कळस गावात भारतातील सर्वात मोठं ग्रामीण भागातील कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे। या कृषी प्रदर्शनामध्ये 380 कंपन्यांचा सहभाग असून 420पेक्षा जास्त स्टॉलची संख्या आहे। या कृषी प्रदर्शनाचं 7 विभागामध्ये विभाजन केलेलं आहे। त्यामध्ये कृषी विभाग, मशिनरी विभाग, महिला महोत्सव, बाल आनंद नगरी, फूड विभाग आणि दुष्काळाचं महाराष्ट्रातलं सर्वात मोठं सावट ओळखून अतिशय सुंदर पद्धतीचे पीक प्रात्यक्षिकाचे प्लॉट तयार करण्यात आलेले आहे। त्यामध्ये कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन देणारी चारा पिकांचं इथं पीक प्रात्यक्षिक लागवड केलेली आहे। त्याचा शेतकऱ्यांनी मोठ्यात मोठ्या संख्येने उपभोग घ्यावा असं छत्रपती युवा प्रतिष्ठानच्या वतीने मी विनंती करतो। त्याचबरोबर मुरघास निर्मितीसाठी 5 प्रकारचे राज्यामधून प्रात्यक्षिक देण्यासाठी मशिनरी आम्ही बोलवलेली आहे। त्याचंही मुरघास प्रात्यक्षिक आपल्याला बघण्यात मिळणार आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या विविध समस्या ओळखून विविध क्षेत्रातली नामवंत व्याख्यात्यांचं आम्ही चर्चासत्र इथं आयोजित करण्यात आलेले आहे। त्यामध्ये दिनांक 11 जानेवारी सकाळी 11 वाजता माननीय शैलेशजी मदने यांचं मुरघास निर्मितीवरती चर्चासत्र ठेवण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर दिनांक 12 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता डॉक्टर संतोष सहाने यांचं चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं आहे। त्याचनंतर 12 जानेवारी दुपारी 1:30 वाजता माननीय विलासजी शिंदे सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी नाशिक यांचं चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं आहे। त्यानंतर दिनांक 13 जानेवारी सकाळी 10 वाजता राजेंद्रदादा पवार व वैभव भाऊ पिचड यांचा युवा संवाद आयोजित करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे 13 जानेवारी दुपारी 3 वाजता हनुमंतराव गायकवाड BVG कंपनी यांचंही चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं आहे। या सर्व गोष्टींचा अहमदनगर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांनी उपभोग घ्यावा असं मी छत्रपती युवा प्रतिष्ठानच्या वतीने विनंती करतो। प्रसाद काळे, सी न्यूज मराठी, अकोले।